अरे यार दोस्तांनो, आज दिवस आहे खास. धमाल 4 आज रिलीज झालाय आणि मी तुम्हाला सांगतो, सिनेमा बाहेर पडलो तेव्हा पोट दुखत होतं हसून हसून. चला बघूया काय आहे या खजान्याच्या गोंधळात. तर स्टोरी काय आहे? आपला बुड्ढा पृथ्वी उपेंद्र लिमय शेवटच्या श्वासात एक सिक्रेट सांगतो. कुठेतरी एक खजिना लपलाय. पण भाऊ, हा माणूस इतका हळू बोलतो की अर्ध गाव ऐकतं. गुड्डू ऐकतो, आदी ऐकतो, मानव ऐकतो, लल्लन पण ऐकतो. म्हणजे बेसिकली फुल खानदान त्या खजान्यामागे धावतंय. एका एम आकाराचा डोंगर आणि त्याखाली ओ भाऊ हे ट्रेझर हंट आहे की जिओमेट्रीचा पेपर तेच कळत नाही. आता बोलूया कलाकारांबद्दल. लल्लन आणि आदी मानव यांची एंट्री इतकी भारी आहे की तुम्ही सीटवरून उडाल. जुन्या टोटल धमालच्या आठवणी येतात एकदम. संजय मिश्रा आणि अजय देवगण एकत्र दिसतात तेव्हा वाटतं आता तर धमाका होणारच. पण भाऊ, थोडी निराशा होते कारण त्यांना जास्त सीन्सच दिले नाहीत एकत्र. स्क्रिप्ट रायटरने इथे जरा कंजूशी केली असं वाटतं. आणि मग सिनेमा अचानक बदलतो मूड, खजाना सापडतो आणि अचानक कॉमेडी सिनेमा बनतो, सर्व्हायव्हल ड्रामा. म्हणजे 1 मिनिट हसताय आणि पुढच्याच मिनिटाला वाटतं अरे हे लोक वाचतील का. भावा, हा जरा गिअर चेंज पचायला वेळ लागतो. पण एकंदरीत धमाल 4 आहे तुमच्या डोक्याला आराम देणारा, फॅमिली सोबत बघण्यासारखा, पॉपकॉर्न घेऊन हसण्यासाठी बनवलेला सिनेमा. लॉजिक घरी ठेवा. आजी आजोबांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा लिव्ह युअर ब्रेन ॲट होम वाला मसाला डोस. रेटिंग माझ्याकडून 5 पैकी 4 स्टार्स. पूर्ण पैसा वसूल एंटरटेनमेंट. तर मंडळी, वीकेंडला काय प्लॅन आहे? नसेल तर बनवा, कारण धमाल 4 सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतंय. भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत बाय बाय.